हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल रूपम्स TFL ट्रॅव्हल फूड अँड लाईफस्टाईल व्लॉगिंग। या व्लॉगमध्ये मी तुम्हाला एका सुंदर अशा कॅफेला घेऊन चाललेली आहे। सो जर तुम्ही देखील एक सुंदर एस्थेटिक वाइब देणारे त्याचबरोबर फूड देखील टॉप नॉच असं कॅफे शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। सो हे जे कॅफे आहे हे कॅफे पावना लेकच्या साईडला आहे। सो फ्रॉम पुणे याचं जे डिस्टन्स आहे ते 50 to 55 किलोमीटर्स आहे। अप्रॉक्सिमेटली तुम्हाला 1 ते 1.5 तास लागू शकतो इथे पोहोचायला, कारण रस्ते जे आहेत ते छोटे आहेत। ट्रॅव्हल करताना तुम्हाला खूप सुंदर असा पावना लेकचा व्ह्यू देखील पाहायला मिळतो। आम्ही देखील हा व्ह्यू एन्जॉय करत या कॅफेच्या साईडला निघालो। गुगल मॅप्स फॉलो करून तुम्ही डायरेक्शन्स फॉलो करत या कॅफेला इझिली पोहोचू शकता। हे जे कॅफे आहे हे थोडं आतल्या साईडला आहे, त्यामुळे रस्त्याचं कन्फ्युजन होऊ शकतं, पण प्रॉपरली तुम्ही मॅप फॉलो केला तर इथे इझिली पोहोचून जाल। तर इथे पोहोचल्यानंतर तिथे कॅफेच्या साईडलाच काही लोकल्स होते। त्यांनी सांगितलं की इथे 100 रुपये 4 व्हीलरसाठी एंट्री आहे आणि 30 रुपये 2 व्हीलरसाठी एंट्री आहे। सो आम्ही ती एंट्री फी पे केली आणि मग आम्ही आतल्या साईडला निघालो। आतल्या साईडचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे कच्चा आहे, अजून इथे रस्त्याची कामं चालू आहेत, त्यामुळे रस्ता हा जो आहे तो थोडासा खराब आहे। आणि इथे आहे तो कॅफेचा बोर्ड देखील लावलेला आहे। सो तो बोर्ड बघून तुम्ही कॅफेच्या साईडला जाऊ शकता। इथे हा मुलगा पार्किंगसाठी गाईड करत होता। सो ह्या कॅफेचं पार्किंग देखील मोठं आहे, त्यामुळे जर तुम्ही 2 व्हीलर आणि 4 व्हीलर घेऊन येत असाल तर पार्किंगची प्रॉपर इथे सोय आहे। एंट्री केल्यानंतरच कॅफेचे खूप सुंदर असे वाइब्स यायला लागतात। खूप सुंदर अशी ग्रीनरी आहे, मस्त यांनी इथे झाडं लावलेली आहेत, खूप सुंदर हवा देखील येत होती। आणि हे आहे कॅफे बॅम्बनी। तर या कॅफेला आम्ही व्हिजिट केलं होतं। तर हे जे कॅफे आहे खरंच खूप सुंदर असं हे कॅफे आहे। मी तुम्हाला इथला ॲम्बियन्स दाखवते। तर हा आहे कॅफेचा ॲम्बियन्स। इथे आतमध्ये आणि बाहेर अशी सिटिंग अरेंजमेंट आहे। तर ज्यांना बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करायचा आहे ते लोक बाहेर बसून मस्त एन्जॉय करत होते। सो हे अशा प्रकारचे टेबल्स सिटिंग अरेंजमेंट कॅफे बॅम्बिनी केलेली आहे। त्याच्यानंतर मला अजून एक गोष्ट तुम्हाला इथे मेन्शन करायची आहे। जर तुम्ही या कॅफेला व्हिजिट करण्याचा प्लॅन करत असाल तर 1 ते 1.5 तास आधी यायचा प्लॅन करा, कारण इथे खूप गर्दी असते, त्यामुळे वेटिंग टाईम असतो। अप्रॉक्सिमेटली 15 to 1 आवरचा वेटिंग टाईम असतो। तर इथे एंट्री केल्यानंतर तुम्हाला इथे नाव आणि नंबर विचारला जातो, सो दॅट जसा टेबल रिकामा होईल ते तुम्हाला कॉल करतात आणि मग तुम्ही त्या टेबलवरती जाऊन फूड ऑर्डर करू शकता। इथे बसण्यासाठी लोकांना खूप सुंदर अशी सोय केलेली आहे, त्यामुळे तुम्ही इथे फुल ऑन टाईमपास करू शकता। वेटिंग टाईमचा कंटाळा देखील येत नाही। इथे जे आम्ही फूड ऑर्डर केलं होते ते खरंच खूप टेस्टी होतं। इथले जे प्राइजेस आहेत फूडचे ते देखील ओके टाईप्स होते, म्हणजे अदर कॅफेजला जसे असतात त्याच टाईपमध्ये होते। इथे तुम्ही ब्रेकफास्ट, ब्रंच, डिनर, लंच हे सारं इथे अवेलेबल आहे। तर तुम्ही अकॉर्डिंगली प्लॅन करू शकता इथे यायचा। तुम्ही तुमच्या फॅमिलीला, फ्रेंड्सना, तुमच्या लहान मुलांना देखील इथे घेऊन येऊ शकता। तुम्ही लेक साईडला देखील या कॅफेमधून एंट्री आहे, तर तुम्ही लेक साईडला जाऊन देखील सनसेट एन्जॉय करू शकता, रिलॅक्स होऊ शकता। सो दिस इज हाव माय एक्सपिरियन्स विथ कॅफे बॅम्बिनी। खूप सुंदर असं हे कॅफे आहे। तुम्ही नक्कीच जर पावना लेकच्या साईडला जात असाल तर या कॅफेला एकदा व्हिजिट करा। आय होप यू लाईक दिस व्हिडिओ। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग।